पाहायला गेलं तर ईव्हीएमच्या विरोधात तुम्ही आंदोलन केलं होतं, त्या ठिकाणी तुमचं आंदोलन मोडीत काढण्यात आलं. त्याच पद्धतीनं कुठेतरी रथयात्रेवर सुद्धा बंधन घालायचे, कुठेतरी दबाव करायचा आणि तुमची रथयात्रा मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू होता ना. पण त्यातल्या प्रयत्नाला मी जुमानत नाही आणि त्या दिवशी जे आमचं आंदोलन मोडीत काढलं त्या आंदोलनाबाबतीत मी एवढंच सांगा, मी महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्रात मला शिवाजी महाराजांनी माझ्या स्वराज्यात मला शिकवलेलं आहे की एखादी दुर्दैवी घटना झाली त्या घटनेला आपण मानलं पाहिजे आणि त्या घटनेचा आपण दुखवटा पाळला पाहिजे. म्हणून त्या दुखवट्यापायी आणि त्यांनी जे पोलीस प्रशासनाने आणि राज्य निवडणूक आयोगाने आमच्यासोबत जे चुकीचं केलं आणि रात्री 2-2:30 वाजता येऊन चोरासारखा दरोडा टाकून आम्हाला आंदोलन जे उठवलं त्या सर्वांना अक्कल घडवण्यासाठी आमची पुढची तयारी चालू आहे. त्यांना सुट्टी मिळणार नाही एवढं तुमच्या माध्यमातून. या रथयात्रेत कुठले कुठले स्मारक आहेत, कुठल्या कुठल्या महापुरुषांचे तुम्ही पाहायला गेलं तर यामध्ये श्रीरामाचा देखील पुतळा आहे. बघा मी तुम्हाला एक गोष्ट, या रथयात्रेचं एक वैशिष्ट्य आहे की प्रॉपर छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालणारे आहे. 18 पगड जातीला 12 बलुतेदारांना आलुतेदारांना सगळ्यांना एकत्र घेतले आपण. आणि तुम्ही बघत असताल प्रभू श्रीराम आहेत, विठ्ठल आहेत, तुकाराम महाराज आहे, ज्ञानेश्वर माऊली आहेत, अहिल्याबाई होळकर आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, अण्णाभाऊ साठे आहेत, महाराणा प्रताप आहेत, सर्व महापुरुष आहेत. मी नावं घेतले तेवढे कमी आहेत. म्हणजे पूर्ण महापुरुषाला एकत्र घेऊन महाराष्ट्रात स्वराज्याचं देखणं स्वप्न जसं शिवरायांनी साजरं केलं होतं आणि साकार केलं होतं त्या स्वराज्याच्या विचारावरच आपण इथून पुढे महाराष्ट्राने चाललं पाहिजे आणि जातीय सलोखा राखला पाहिजे. त्याच्यानंतर कुठलाही जातीभेद महाराष्ट्रात राहिला नाही पाहिजे आणि जातीवाद करणाऱ्याला थारा नाही मिळाला पाहिजे. म्हणून आपण ही शिवाजी महाराजांची शिवयात्रा काढलेली आहे, शिवस्मारक यात्रा. याचा समारोप कुठं असणार आहे आता या ठिकाणी अजून कुठं स्वागत केलं जाणार? इथून तेलगाव, कारी आणि माजलगाव इथं समारोप होईल. माजलगाव येथील या ठिकाणी समारोप होणार आहे. त्या ठिकाणी समारोपाचं स्वरूप कसं असणार आहे, त्या ठिकाणी समारोप कसा होणार आहे? समारोपाचं स्वरूप असं आहे की सगळ्यांना एकत्र बोलवलेलं आहे. तिथं एक मोठी आपण स्मारकाची सभा घेणार आहेत आणि त्या सभेत आपण सर्व समाजाला शिवप्रेमींना आवाहन करणार आहे. तिथून पुढे शिवरायांच्या विचाराला आपण पाळलं पाहिजे. बाकी कुठल्याही गोष्टी वगैरे जास्त लक्ष न देता आपण शिवरायांच्या विचारावर महाराष्ट्रात कसा शिवरायांचा विचाराचा महाराष्ट्र घडवता येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही याआधी सुद्धा सांगितलं होतं की 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभर नव्हे तर देशात संपूर्ण देशामध्ये जयंती साजरी केली जाते. त्या दिवशी तुम्ही स्मारक बसवणार होतात, त्या योजनेचं काय होतं? 100% 101 बसणारच ना शंभर. ते वाट बघून आणि ईव्हीएमचा तुमचं जे आंदोलन मोडीत काढलं होतं त्याचा पुढला टप्पा कसा असतो? पुढचा टप्पा एवढं सांगतो, हा डायरेक्ट निवडणूक आयोगाला राज्य सरकारला एवढा मोठा धप्पा असेल आणि यावेळेस जर नाही सुधारले हराम करावं तुम्ही तर पुढच्या वेळेस मात्र तुम्हाला केंद्रापर्यंत धक्का द्यायला आम्ही तयार. नक्कीच तुम्ही पाहू शकता.